वयाच्या 25व्या वर्षी मी आर्किटेक्ट आहे. शिक्षण आधी मुंबईत सर जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये, नंतर ब्रिटनच्या ऑक्सफर्डमध्ये आणि अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये माझं शिक्षण झालं. अमेरिकेत सेटल होण्याचा इरादा होता. ग्रीन कार्ड वगैरे मिळालं होतं आणि अचानक अशी काही घटना घडली की जेणेकरून ते सगळं सोडून मुंबईत आलो. वयाच्या 25व्या वर्षी दक्षिण मुंबईतल्या गिरगाव मतदारसंघातून आमदार झालो, निवडून आलो. 26व्या वर्षी राज्यमंत्री झालो. 28व्या वर्षापर्यंत मंत्री झालो. म्हाडाचं अध्यक्षपद भूषवलं. सांताक्रूज इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन 6 झोनचा चेअरमन होतो. ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स पूर्ण महाराष्ट्राचे जे 1,75,000 फार्मास्युटिकलचे युनिट्स आहेत त्याच्या मॉनिटरिंग कमिटीचा चेअरमन होतो. नंतर राजकारणातून पूर्णपणे स्वतःचं अंग काढून घेतलं, कारण भ्रष्टाचार करणं ते माझ्या रक्तात नव्हतं आणि राजकारणात चुकीच्या मार्गानं पैसे कमवल्याशिवाय माणूस जगू शकत नाही. त्यामुळे स्वतःही भ्रष्टाचार करायचा आणि तुम्हालाही 5 वर्षातून एकदा निवडणुकीत गांधीजींचं दर्शन द्यायचं. त्यामुळे तुम्ही ते नोटांचं दर्शन घेऊन पैसे मतं देणार, हे काही माझ्याच्याने काही जमलं नाही. त्यामुळे 15 वर्ष आमदार मंत्री म्हणून काम केलं आणि नंतर त्यातून पूर्णपणे बाहेर पडलो. त्यानंतर भारताच्या सर्वात मोठ्या फायनान्स कंपनीमध्ये, बिल्डरांना फायनान्स करणारी 30,000 कोटीच्या फायनान्स कंपनीमध्ये प्रमुख म्हणून काम केलं आणि कॉर्पोरेटमध्ये बऱ्यापैकी दम बसवला. आणि आता कोणतेही काम न करताना वयाची 60 पूर्ण झाल्यानंतर लोकांना स्वयंविकास कसा असतो हे समजावण्यासाठी जातो. हे जे मी काम करतो त्याच्याकरता मी काही पैसे घेत नाही, कोणती फी घेत नाही, काही चार्जेस घेत नाही. लोकांना एक सेवा म्हणून, एक मदत म्हणून आपल्या विद्येचं, ज्ञानाचं दान, आणि जे विद्येचं दान करताना त्याच्याकरता कोणती अपेक्षा ठेवायची नसते, तर ती अपेक्षा न ठेवताना हा विषय माझ्याकडे. आज ही बैठक 5,016वी 5,015वी दुपारी झाली आणि सकाळची 14वी झाली. ही 5,016वी बैठक. गेली 7-8 वर्ष ह्या बैठका मी सर्व ठिकाणी घेतोय. जवळपास रोज नवीन सोसायट्यांमध्ये जातो. शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांमध्ये 3 सभा घेतो आणि विविध ठिकाणी जातो. आधी मुंबईतच काम करत होतो, आता पनवेल, उद्या नेरुळला आहे, परवाला गोरेगावला आहे, सोमवारी विरारला आहे. सण, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस असा कोणताही दिवस माझा घरी जात नाही. रोज कोणत्या ना कोणत्या तरी. इतकं करून गेल्या 7-8 वर्षात मी 5,000 सोसायट्यांपर्यंत पोहोचलोय. मला 45,000 सोसायट्यांपर्यंत जायचं आहे. त्यामुळे मी अजून 10%ही गेलेलो नाही. सगळ्याच ठिकाणी काही लोक ऐकून घेतात, ऐकून तर सगळ्याच ठिकाणी घेतात. सगळ्याच ठिकाणी मी सांगतो ते मान्य करतात अशातला प्रकार नाही.
जे मान्य करतात त्यांना फायदा होतो, जे मान्य करत नाही त्यांना अधिक फायदा होतो. म्हणजे चेअरमन सेक्रेटरींना जास्त फायदा होतो बिल्डरकडे गेल्यानं, मेंबर्सना फायदा होत नाही तेवढा, कारण त्यांचं आणि यांचं चेअरमन सेक्रेटरींचं 60 लोट असतं. त्यामुळे एखाद्या ठिकाणी चेअरमन सेक्रेटरी मला बोलवतात तेव्हा कधीकधी मला आश्चर्य वाटतं. कदाचित चेअरमन सेक्रेटरी प्रामाणिक असावेत म्हणून बोलवतात, नाहीतर कशाला चंद्रशेखर प्रभूंना बोलवायचं, आमच्या पोटावर लात कशाला घ्यायची, असं बऱ्याच लोकांना वाटत असतं. तर या निमित्तानं मी रोज नवीन लोकांना भेटतो. कधी न चेहरे पाहिलेल्या, कधी न भेट दिलेल्या ठिकाणी भेट देतो. ठाण्यात आत्तापर्यंत जवळपास 70 सभा झालेल्या आहेत आणि लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही चळवळ स्वयंविकासाची ठाण्यामध्ये उभी राहते आहे आणि काही दिवसांमध्ये स्वयंविकासाच्या या इमारती सर्वत्र उभ्या राहिलेल्या दिसतील. आता सविस्तर सांगण्यापुरता वेळ नाही, कारण 6च्या आसपास गाडी आली. गाडी आल्या आल्या 5 मिनिटात मी त्या गाडीत बसलो, पण तो दादरला घेऊन गेला आणि आज दिवाळीच्या सुट्टीमध्ये दादरला खरेदीची एवढी गर्दी होती की 7:30 पर्यंत आम्ही दादरलाच होतो. त्याच्या पलीकडे जायलाच वेळ मिळाला नाही आणि मग ट्रॅफिक लागत इथपर्यंत आलो. 6-1 वाजता आलो असतो तर तास दीड तास तुमच्याशी गप्पा मारल्या असत्या, नंतर बाकीची चर्चाही झाली असती. पण आता जे काही सांगायचं ते थोडक्यात सांगेन. एका दिवसात काही माझं पूर्ण होणार नाही. मी जे सांगतो ते काही वेगळं नाही. YouTube चॅनलवर जाऊन जर माझं नाव टाईप केलं चंद्रशेखर प्रभू, तर तुम्हाला 200 भाषणं माझी व्हिडिओ केलेली मिळतील आणि ती भाषणं आणि इथे केलेल्या भाषणामध्ये फार काही फरक नाही. सत्यनारायणाची कथा सांगणारे जे गुरुजी असतात त्यांच्याकडे कथेचं पुस्तक तेच असतं आणि ते येऊन तेच पुस्तक 20 वर्षापूर्वी सुद्धा तेच पुस्तक होतं, 50 वर्षापूर्वी सुद्धा तेच पुस्तक होतं. आपल्या गरजा मात्र बदलत असतात. आपल्या घरी मूल होत नाही, सत्यनारायणाची कथा आपण ऐकतो, ऐकणाऱ्याला लाभ होतो, घरात भरभराट होते, ऍडमिशन मिळत नाही, कथा ऐकून भरभराट होते. तीच कथा काय फार बदलत नाही, ती त्याच्यामध्ये एखादा शब्द देखील बदलत नाही आणि गुरुजी फाटकं धोतर सुद्धा काही त्याला ठिगळ लावलेलं काही ते बदलत नाही, पण ते ऐकणाऱ्याचा फायदा होतो. तसं स्वयंविकासाच्या गोष्टी ऐकून आज मुंबईमध्ये 1790 सोसायट्या स्वयंविकास करण्याचा ठराव केलेला आहे. ठाण्यातही 45 सोसायट्यांनी ठराव केलेला आहे. हळूहळू त्यांच्या इमारती उभ्या राहतील. मुंबईत 27 इमारती बांधून सोसायटींचं काम पूर्ण झालेलं आहे आणि लोक राहायला आलेली आहेत स्वयंविकासात आणि 128 सोसायट्यांचं बांधकाम विविध स्तराला चालू आहे. नव्या मुंबईत नेरुळला 4 सोसायट्या चालू आहेत, पनवेलला 2 सोसायट्या चालू आहेत, मीरा रोडला 5 चालू आहेत, असं वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे. मेन म्हणजे स्वयंविकासात आम्ही भ्रष्टाचाराला वाव देत नाही. राजकीय पुढाऱ्यांना हारतुरे करून त्यांना देवाऱ्यातच ठेवतो, तिथून खाली उतरू नको म्हणून सांगतो. तुला रोज काकड आरती करू, हार घालू, पण तू आहेस तिथेच बरार आहे, आमचं आम्ही काम बघून घेऊ. त्यामुळे लोकांना त्यातून बराच फायदा होतो. सर्व राजकीय पुढारी आपल्याला एक आहे, मी कोणत्याही पक्षाशी
संबंधित नाही. त्यामुळे कोणत्याही पक्षाची बाजू घेत नाही, कोणत्याही पक्षाला विरोध करत नाही. आम्हाला सगळे पक्ष एकसारखे. देवळात जाताना आपापली चपला आपण बाहेर घेऊन येतो, तसं आपापले पक्ष स्वयंविकासाच्या वेळेला बाहेर ठेवायचे. इथे विषयाची चर्चा झाल्यानंतर आपापले पक्ष ज्यांनी त्यांनी घ्यावं. निवडणुकीत आपसामध्ये भांडणं करावी, पण या कामामध्ये मात्र ते येऊ नये. अशा पद्धतीचं जर काम केलं तर सगळ्यांचाच फायदा होईल. आणि ज्याने त्याने आपल्या पक्षाच्या नेत्यांना सांभाळून घ्यावं या कामामध्ये. आपलं काम पूर्ण झाल्यानंतर जो ज्या पक्षाचा असेल त्याने आपल्या नेत्याला घेऊन यावं आणि तुझ्यामुळे जे झालं म्हणून त्याचा सत्कार करावा. आपल्याला आनंद आहे. त्यांना त्यांच्या बोर्डावर, फ्लेक्स बोर्डावर फोटो लावायचा असेल की या इमारतीचं काम यांच्यामुळे झालं, तर सगळ्यांनी त्यांच्या नेत्यांचे फोटो लावावे. आम्हाला आनंद आहे, कारण सगळ्याच नेत्यांनी आम्हाला मदत केली. याच्यापैकी एवढा मोठा आनंद आणखी काय असू शकतो. त्यामुळे काही न करताना तुम्हीच केलं असं त्यांना क्रेडिट द्यायला आमची तयारी आहे. कारण मला काय या कामाचं कधी मी क्रेडिट मागत नाही. त्यामुळे पुढाऱ्यांना क्रेडिट पाहिजे, त्यांना आपण क्रेडिट देऊ. त्यांना त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ही बिल्डिंग त्यांनीच बांधली म्हणून येऊन जाऊ द्या. आम्हाला त्याच्याबद्दलही काही देणं घेणं नाही. आम्हाला फक्त आमच्या सभासदांचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल त्याच्याकडे लक्ष आहे. त्यामुळे जो सभासद इमारतीच्या बैठकीत ज्याची बोलण्याची हिंमत होत नाही त्याच्या बाजूनं मी बोलतो. मी चेअरमन किंवा सेक्रेटरीच्या वतीनं बोलायला आलेलो नाही. माझी बांधिलकी सामान्य सभासद जो कधी मीटिंगमध्ये बोलत नाही त्याचे अधिकार त्याला पूर्ण मिळावे याच्याकरता ही चळवळ आहे. आता ही चळवळ समजून घेण्यासाठी काही गैरसमज आपल्या डोक्यातून बाहेर काढावे लागतील. आपल्याला वाटतं की आपण ठाण्याच्या मोक्याच्या ठिकाणी राहतो, भाड्याच्या जमिनीवर राहतो, चांगले मोठ्या फ्लॅटमध्ये राहतो. याचा अर्थ आपल्याला सगळं कळतं. आता मी आर्किटेक्ट आहे. मला बांधकामाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी कळतात. मी गेले 30-35 वर्ष मुंबई विद्यापीठात मास्टर्स डिग्री आणि पीएचडीला प्राध्यापक म्हणून काम करतो. त्यामुळे माझ्या अंडर शिकलेली मुलं ही ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, पीएचडी झालेली आहेत. पण मी ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ब्रेन सर्जरी कशी करायची यावर जर डॉक्टरला व्याख्यान द्यायला लागलो तर डॉक्टर म्हणतील, साहेब तुमच्याकडे पीएचडी असेल पण आमच्या लाईनमध्ये तुम्हाला काय कळत नाही. तसं आपल्याकडे 4 पैसे असतील, चांगलं घर असेल तर आपल्याला बांधकामाबद्दल सगळं कळतं असा अनेकांचा समज असतो. विशेष जे सोसायटीमध्ये पदाधिकारी असतात त्यांना तर वाटतं आपल्याला सगळंच कळत असतं. वस्तुस्थिती अशी असते की मध्यमवर्गातल्या माणसाला याविषयी फारसं कळत नसतं. पण त्यातल्या त्यात आंधळ्यात लंगडी गाय, त्यामुळे त्यातल्या त्यात थोडंफार कळतं, ते काम चालवून नेतात. मी सर्वसाधारण बोलतोय, तुमच्या सोसायटीविषयी मला कसलीच माहिती नाही. आणि त्यामुळे पुनर्विकासाच्या बाबतीत अनेक लोकांना माहिती नसते आणि त्या माहिती नसल्यामुळे मग राजकीय पुढारी म्हणा किंवा बिल्डरांचे दलाल म्हणा ते येतात आणि म्हणतात की आम्ही सांगतो त्यांच्याकडून करून घ्या, आम्ही सगळी गॅरंटी घेतो आणि मग भरपूर पैसा ते घेऊन जातात आणि मग वाटाघाटी करा. अनेक वर्ष मला वाटाघाटी या शब्दाचा अर्थ कधी कळला नाही. पण या पुनर्विकास समजायला लागल्यावर कळायला लागलं
की त्याच्यात वाटा दलालांचा आणि घाटा मेंबरचा, याला वाटाघाटी म्हणतात. म्हणजे मेंबरला घाटा करून द्यायचा आणि वाटा जे बिल्डरला आणतात त्यांनी घ्यायचा, याला वाटाघाटी म्हणतात. म्हणजे घाटा सर्व मेंबरला घाट्यामध्ये टाकायचं. तर गैरसमज काय, तर 100 लोकांना एक प्रश्न जर विचारला तर 100च्या 100 म्हणतात याचं उत्तर मला माहिती आहे, अमिताभ बच्चनच्या कौन बनेगा करोडपती प्रमाणे. पण त्याच्यात 90 लोक उत्तर चुकीचं देतात. सगळ्यांना वाटतं आपल्याला माहिती आहे. साधा प्रश्न प्रत्येकाला वाटतं याचं उत्तर मला माहिती आहे, पण प्रत्येक जण चुकीचं उत्तर देत असतो. आता कोणता प्रश्न असेल हा? साधा प्रश्न, बिल्डिंग कोण बांधतो? 100 पैकी 90 लोक म्हणतात बिल्डर बांधतो. उत्तर चूक. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. रयजा बांधत नाही, रिझवी बांधत नाही, लोढा बांधत नाही, रुस्तमजी बांधत नाही. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. बिल्डिंग बांधणारा जो प्राणी असतो त्याला कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार असं म्हणतात. ठेकेदार बिल्डिंग बांधतो, बिल्डर ठेकेदाराकरवी बिल्डिंग बांधून घेतो. पण आपल्याला बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचा फरक माहीत नसतो, त्यामुळे आपण बिल्डिंग कोण बांधतो, बिल्डर बांधतो असं सांगतो. उत्तर चूक. आपल्याला वाटतं की आपल्याला सगळ्यात माहिती आहे. काय मला माहिती आहे ना बिल्डिंग कोण बांधतो, बिल्डर बांधतो. त्याचं उत्तर. त्यामुळे दाढी करायची असेल तर सेलूनमध्ये जायला लागतं, आणि मिठाई विकत घ्यायची असेल, जिलेबी विकत घ्यायची असेल तर मिठाईकडे विकत घ्यायची. स्वतःला लुटून घ्यायचं असेल तर बिल्डरकडे जायचं, बिल्डिंग बांधून घ्यायचं तर कॉन्ट्रॅक्टरकडे. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर मधला फरक सुरुवातीला समजून घ्या. म्हणजे हा गैरसमज डोक्यातून काढून घ्या. दुसरा गैरसमज असा की बिल्डर स्वतःच्या खिशातून, बिल्डरकडे पैसा आहे, बिल्डर त्याच्या खिशातून माझ्या बिल्डिंगवर पैसे टाकेल, स्वतःच्या खिशातून पैसे टाकतो. बिल्डरला पैसे देण्याच्या धंद्यामध्ये मी 10 वर्ष माझ्या आयुष्याची काढली. सर्व बिल्डर, ठाण्याच्या सर्व बिल्डरसह ठाण्याचे अनेक बिल्डर नेत्यांकडूनच पैसे घेतात. त्यामुळे त्यांना काही बँकांकडे किंवा नेते लोकांना लुटतात, आणि हा लुटीचा पैसा ज्या ठेकेदारांकडून नेत्यांना मिळतात, रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट, याचे कॉन्ट्रॅक्ट, ते पैसे बिल्डरकडे देतात. आणि बिल्डर फक्त नावाला असतो. प्रत्येक बिल्डरच्या मागे एक नेता असतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता आपला समज असा आहे की बिल्डर स्वतःच्या खिशातून पैसे टाकतो. उत्तर चूक. कोणताच बिल्डर स्वतःच्या पैशातून बिल्डिंग बांधत नाही. तुमच्याकडून तो कन्सेंट घेतो आणि ते कन्सेंट बाजारात ठेवतो, आणि त्या कन्सेंटवर कन्सेंट गहाण ठेवून बाजारातून पैसे उचलले जातात. त्यामुळे बिल्डर स्वतःचे पैसे लावतो, हा जर कोणाचा समज असेल तर तो समज साफ चुकीचा आहे. कोणताच बिल्डर स्वतःचे पैसे लावत नाही. आता आपल्याकडून काय घेऊन जातो तो, तर इरिव्होकेबल कन्सेंट, इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी. पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय? आपली जमीन, आपली जागा, आपलं घर, सगळं काही विकणं, गहाण ठेवणं, तारण ठेवण्याचे सर्व अधिकार त्याचे. म्हणजे इतकी वर्ष या जागेवर तुम्ही राजासारखं जगलात, पण या जागेचे सर्व अधिकार, ज्याचं तोंड आपण आयुष्यात कधी पाहिलं नाही, त्याला आपण लिहून देतो. त्याला पॉवर ऑफ अटर्नी म्हणतो. आणि ती पॉवर ऑफ अटर्नी सुद्धा इरिव्होकेबल. इरिव्होकेबल म्हणजे काय? वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जो गैरसमज आहे की बिल्डर आपल्या खिशातून पैसे टाकतो, प्रत्येक बिल्डिंगसाठी नवीन कंपनी तयार केली जाते. बिल्डिंगमधले सेलेबल फ्लॅट विकल्यावर ती कंपनी बंद केली जाते. फक्त बोर्ड बिल्डरच्या नावाने लागतो. ज्या कंपनीतर्फे काम केलं जातं ती वेगळी कंपनी असते. ही वस्तुस्थिती आहे. ठाणे म्हणा, वसई विरार म्हणा,
नवी मुंबई म्हणा सगळ्या ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे. कुठेही वस्तुस्थिती काही तुमची वेगळी नाही. आता तिसरा गैरसमज की बिल्डर प्लॅन उत्तम तयार करतो. आपल्यापैकी जवळपास 99% लोकांना प्लॅन चांगला काय हे समजायचा काय मार्ग नाही. मला कळतं, कारण आयुष्यभर मी मुलांचे पेपर करेक्ट करताना प्लॅन चांगला असेल त्याला मार्क देण्याचं काम मी केलेलं आहे. त्यामुळे 100 पैकी 90 द्यायचे, 80 द्यायचे, 70 द्यायचे का फेल करायचे, हे प्लॅन योग्य आहे का अयोग्य आहे या धंद्यामध्ये मी आहे आणि हे मी आयुष्यभर करत राहिलो. त्यामुळे प्लॅन चांगला काय हे मला कळतं. ज्या गोष्टी मुलांना प्लॅनमध्ये तुम्ही करू नका हे आम्ही सांगतो, त्या सर्व गोष्टी बिल्डर त्यांच्या प्लॅनमध्ये करतो. पण आपल्याला चांगला प्लॅन काय हे कळत नाही. त्यामुळे बिल्डरनी सुंदर रंगरंगोटी केली की आपल्याला वाटतं की प्लॅन चांगला. मला आठवतं की लहानपणी मला 3 बहिणी होत्या आणि लग्नाच्या सणात एकाच दिवशी 2-2 लग्नाची आमंत्रणं असायची. मग काय, मी आणि एक बहीण आई बरोबर एका लग्नात आणि बाबांबरोबर 2 बहिणी दुसऱ्या लग्नात. मग कोणी कोणत्या लग्नात जायचं, तर आमच्यामध्ये चढावड अशी की लग्नपत्रिका ज्याची मोठी चांगली छापलेली त्याच्यात आपण जायचं. का तर मोठी छापलेली लग्नपत्रिका म्हणजे लग्न चांगलं असं आपलं मनामध्ये एक समज. तसा बिल्डरनी सुंदर ब्रोशर तयार केलं आणि छपाईवर जास्त खर्च केला तर प्लॅन चांगला असं आपल्याला वाटतं. त्याच्यात प्लॅनमध्ये आपल्याला काही कळत नाही, पण सर्वसाधारण मध्यम वर्गाला आपल्याला कळत नाही हे मान्य करायची तयारी नसते. त्यामुळे प्रत्येका मला कळतं ना, मस्त आहे. आता मस्त आहे म्हणून सांगितलं तर मग त्याला अपील नाही. चांगलं नाही म्हटलं तर का चांगलं नाही कोणी विचारलं तर सांगायला लागतं ना की ते त्यातलं आपल्याला काय कळत नाही. अरे त्या सॉलिड प्लॅन आहे बाय, म्हणजे चांगलं आहे म्हटलं की झालं काम. त्यामुळे प्लॅन बिल्डर कधीच चांगला देत नाही, कारण त्याचा हेतू प्लॅन करण्यामागे जास्तीत जास्त पैसे कमवणं आहे, तुमची घरं चांगलं देणं नाही. त्याचा हेतू विक्रीची घरं चकाचक करणं, कारण त्या विकून त्याला पैसे मिळत आहेत आणि तुम्हाला नगास नग म्हणून कुठे ना कुठेतरी तिथे द्यायचं, त्यामुळे द्यायचं. बिल्डरांच्या भाषेत सांगायचं तर तुम्ही फुकटे म्हणजे फुकटमध्ये आलेले कुठेतरी, अरे फुकट्यांना एका ठिकाणी कुठेतरी घुसव कुराडामध्ये. म्हणजे बिल्डर ते मराठी फार नसतात, त्यामुळे त्यांच्या भाषेत सांगायचं की मोफतिया लोक को सब एक कोने में डालो. म्हणजे त्याच इमारतीत एकच इमारत असली तर तळमजल्यापासून 4-5 मजल्यापर्यंत मूळ रहिवासी आणि वरचे फ्लॅट 2 कोटी 3 कोटी देऊन विकत घेणार. त्यामुळे फुकटे लोक खालचे आणि बाकीचे वरचे. म्हणजे वरच्या लोकांनी आपल्या मुलाला सांगितलं ते फुकट्या लोकांशी आपण खेळायचं नाही, आपण बोलायचं नाही, ते काय फुकट आलेले आहे, आपण कसे आपण पैसे देऊन आले. म्हणजे समाजामध्ये चातुर्वर्ण पुन्हा निर्माण करण्याची पद्धत ही आम्ही मुंबईत मोडून काढली आणि आम्ही स्वयंविकासाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी करत नाही. आणि शेवटचा गैरसमज की बिल्डर उत्तम बांधकाम देतो. एरवी सुद्धा ठाण्यात कोणता बिल्डर उत्तम बांधकाम देतो अशी परिस्थिती नाही. त्याच्यात मूळ रहिवाशाचं बांधकाम उत्तम देणार असं होतच नाही. सुरुवातीचे 5-6 वर्ष आपल्याला ते काही कळत नाही, कारण चकाचक आधी मेकअप केलेल्या नवीन नवरीप्रमाणे बिल्डिंग सजवलेली असते. 5-6 वर्षानंतर गळायला लागल्यावर आपल्याला लक्षात येतं तोपर्यंत तो फ्लॅट विकून निघून गेलेला असतो, त्याची कंपनी बंद झालेली असते. त्यामुळे हे गैरसमज जर डोक्यातून काढून टाकले तर स्वयंविकास समजणं फारसं कठीण होत नाही. नाटकातली सर्व पात्र 30
बिल्डर आर्किटेक्टकडून प्लॅन तयार करून घेतो, स्वयंविकासात सोसायटी आर्किटेक्टकडून प्लॅन तयार करून घेतो, बिल्डर कॉन्ट्रॅक्टरकडून बांधकाम करून घेतो, स्वयंविकासात आपण कॉन्ट्रॅक्टरकडून बांधकाम करून घेतो, बिल्डर बाजारातून पैसे उचलतो, आपणही कोऑपरेटिव्ह बँक किंवा तत्सम स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा यांच्याकडून पैसे उचलतो, बिल्डर एक्स्ट्रा फ्लॅट विकून उचललेले पैसे चुकते करतो, आपणही एक्स्ट्रा फ्लॅट विकून उचललेले पैसे चुकते करतो. पण बिल्डर या बिल्डिंगीतून मिळालेला पूर्ण नफा खाऊन घेऊन जातो, आपण तो पूर्ण नफा आपल्या लोकांमध्ये वाटून देतो. बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा चांगल्या प्रतीचं बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा वेळेवर बांधकाम आणि बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक कॉर्पस. या सर्व गोष्टी स्वयंविकासात मिळतात. आता आम्ही मुंबईत स्वयंविकास केलेला आहे. 27 बिल्डिंगी आमच्या पूर्ण झालेल्या आहेत. ठाण्याहून जवळ म्हणजे इथे मुलुंड, तुम्ही हायवेवरून येताना मुलुंडमध्ये सगळ्यात उंच बिल्डिंग 35 मजल्याची पूर्वरंग मोठा बोर्ड लागलेला आहे. रात्री आत्ता येताना मी बघितलं, पूर्वरंगाचं चांगले ठळक अक्षरात लाइटिंग आहे. त्या बिल्डिंगीत तुम्ही जाऊन बघू शकता. 370 स्क्वेअर फीटची घरं सगळ्यांची, आणि त्यांनी अनेक बिल्डरकडे गेले. कोणताही बिल्डर 500च्या वर 1 इंच मिळणार नाही असं सांगत होतं. 1 इंच मिळणार नाही. 500 ती पण माडाच्या जमिनीवरचीच बिल्डिंग आहे, तुमची पण माडाच्या जमिनीवरचीच बिल्डिंग. 1 इंच तुम्हाला 500च्या वर मिळणार नाही. आणि मधले सगळे मोडके म्हणजे मुंबईचे फेडरेशनवाले म्हणा, आणखी कोण नाही, बिल्डर चांगला आहे, बिल्डरकडे जा, मी हा आणतो, मी तो आणतो, आपण वाटाघाटी करूया. वाटा म्हणजे वाटा त्याचा आणि घाटा आपला. तर काही लोक माझ्याकडे आले. मी म्हटलं या सगळ्यांना हाकलाय दलाल लोकांनी, आपण स्वयंविकासात करू आणि तुम्हाला फायदा मिळेल. आता ज्यांना मी विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे त्यांनी उत्तर देऊ नका. ज्यांनी माझे व्हिडिओ वगैरे पाहिले असतील त्यांनी उत्तर देऊ नका कृपया करून. ज्यांना या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पेपर फुटल्यासारखं होईल. पण ज्यांना उत्तर माहीत नाही त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्या. 370 स्क्वेअर फीट पूर्वरंगामध्ये होतं. बिल्डर 500 फूट देत होता. ते बिल्डरकडे गेले नाही. आता बिल्डिंग पाडली, त्यांना भाडी दिली सोसायटीने, बिल्डिंग नवीन बांधली, ते परत आले, ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालं, सगळं काय मिळालं. किती एरिया मिळायला पाहिजे बोला. बिल्डर 500 फूट देत होता, त्यांच्याकडे 370 फूट, म्हणजे बिल्डर त्याच्यापेक्षा 50% जास्त देत होता. तुमच्याकडे बिल्डर 50% सांगतो. किती मिळायला पाहिजे सांगा. अंदाज सांगा. हा 750. आणखी कोण? 600, 650, 700, 750. आणखी कोण? काय बोली लावणार कोण? डबलपेक्षा जास्त कोणाला अपेक्षाच नाही. म्हणजे 370च्या डबल म्हणजे 750. आज पूर्वरंगमध्ये 1150 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया प्रत्येक रहिवाशाला मिळालेला आहे. हे हवेमध्ये नाही, तुम्ही जा पूर्वरंगमध्ये बघा आणि तिथल्या लोकांना भेटा. आणि मी काय म्हणतो ते चुकीचं आहे की नाही. आणि बिल्डर किती कॉर्पस देतो इथे? 7 आणि 8 लाख. 7 आणि 8. 7-8 लाख रुपये देतो. पूर्वरंगमध्ये बिल्डरनी 5 लाख रुपये कॉर्पस ऑफर केली होती. एकाने 6 लाख ऑफर केली होती. आज किती कॉर्पस मिळायला पाहिजे त्यांना?
25 लाख रुपये पर मेंबरला कॉर्पस मिळालेला आहे. तो बँकेत ठेवून मेंटेनन्स कायमचं फ्री त्यांना होते. वर हातामध्ये 15,000 रुपये दर महिन्याला प्रत्येकाचे उरतात. तुम्ही जाऊन विचार, ती बिल्डिंग बघा, त्याचं बांधकाम बघा, बिल्डरचं बांधकाम आजूबाजूला बघा आणि तिथे बघा. आणखी एक उदाहरण देतो. चेंबूरला टिळकनगर स्टेशनच्या पूर्वेला शेल कॉलनी आहे. तिथे चित्रा सोसायटी आहे. 380 स्क्वेअर फीट. तिथे बिल्डर 515 देतो आणि कॉर्पस 6 लाख रुपये देत होता. आज त्यांना 1250 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया प्रत्येकाला, हे पण म्हाडाचीच जमीन. आणि जो कॉर्पस आहे तो कॉर्पस कोणी घेतला नाही, तो बँकेत ठेवला. दर महिन्याला 40,000 रुपये पेन्शन प्रत्येक मेंबरला बिल्डिंग मधून मिळते. तुम्ही जा, कृष्णकांत कदम तिथले सेक्रेटरी आहेत, त्यांना भेटा आणि मी म्हणतो त्याच्यात काय अतिशयोक्ती आहे का विचार. अशा बिल्डिंगी मुंबईत आम्ही 27 पूर्ण केलेल्या आहेत. आम्ही म्हणजे मी काही केलं नाही, मी आपले फक्त ते सत्यनारायणाची कथा वाचून सांगितली जी आज तुम्हाला सांगतो. तिथल्या लोकांनी त्यातून बोध घेतला आणि आपल्या इथे करायचं. आता तुमचे चेअरमन सेक्रेटरी काय कसे म्हणतात, हा आम्हाला बिल्डर नको, तुम्ही सांगा कसं करायचं आम्ही करू. तसं लोकांनी ठरवलं की आम्ही करणार. तसं आता ठाण्याला समतानगरमध्ये 12 सोसायट्या तयार झालेल्या. वर्तकनगरमध्ये देखील काही आहेत. त्यानंतर कोणती सोसायटी 42 बिल्डिंगी आहेत त्यांच्याकडे अजून. त्याच्यापैकी आता 36 बिल्डिंगी झालेल्या आहेत. तुम्हाला सांगतो ना, वसंत विहारला, वसंत विहारला वसंत विहार, वसंत विहारच्या 26 बिल्डिंगमध्ये लोक तयार झाले, पण बाकीचे होत आहेत. माझ्या सभा होत आहेत तिथे एकामागून, बघू काय होतं. तर आता सर्व ठिकाणी हळूहळू हे जे लोन आहे बिल्डर पासून लांब जाऊन स्वतःचे अधिकार स्वतःचं मिळणं हे ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात. ठाण्यामध्ये राजकीय पुढारी आणि बिल्डरांचे इतके जवळचे संबंध आहेत. काही ठिकाणी तर राजकीय पुढारीच बिल्डर आहेत आणि त्यामुळे आणि बिल्डरांची दलाली करणारे सर्व राजकीय पक्षांचे पुढारी हे बिल्डरांची तोंडातून पडलेली फुटी चाटणारी लोक आहेत. त्यामुळे चप्पल चाटणाऱ्या लोकांबद्दल काय सांगावं. दुर्दैव आहे ठाण्याचं, पण लोकांना मार्गदर्शन करणारे चांगले प्रामाणिक नेतृत्व ठाण्यामध्ये फारसं उभं राहिलेलं नाही. आणि म्हणून माझ्यासारख्याला मुंबईवरून 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत गाडीत बसून 3-3 तास, या 3 तासात पुण्याला जाऊन परत आलो असतो, पण मी ते ठाण्याला येईपर्यंत इतका वेळ लागतो. पण तरी येऊन लोकांना सांगण्याची वेळ येते, कारण स्थानिक लोक बिल्डरांना विकली गेलेली आहे. त्यामुळे कोणीतरी बाहेरच्यानी येऊन मुंबईत ठाण्यात न राहणाऱ्या माणसांनी येऊन ठाण्याच्या लोकांना या गोष्टी सांगाव्यात. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत होते की मी मुंबईहून येऊन तुम्हाला सांगतो तेव्हा ठाणेकरांना कळतं, इथे स्थानिक कोणी वर येत नाही. शेवटी मग आनंद दिघेंना त्यांनी हे केलं. तो भाग, तो इतिहास थोडासा वेगळा आहे.
आता माणूस नसला की त्याला कशाचं काय करायचं हे लोकांना, राजकीय पुढाऱ्यांना कळतं. आता सध्या बाळासाहेबही हयात नाहीत, आनंदीही हयात नाहीत, त्यामुळे जे हयात नाहीत त्यांच्या बाबतीत काय बोलावं आणि काय नाही त्याला काही लिमिट नाही. असू दे, तो विषय आपला नाही. आपला विषय आपल्या जागेत जास्तीत जास्त कसं मिळवावं. मुंबईत आम्हाला आत्ता लोकांना समजावून सांगण्याची आवश्यकता नाही, कारण लोकांना कळतं. ज्यांना बिल्डरांकडे जायचं आहे त्यांना आम्ही सांगतो तुम्ही जा बाबा, खुशाल बिल्डरकडे जा. ज्यांना बिल्डरांकडे जायचं नाही, ज्यांना स्वयंविकासात जायचं आहे त्यांना मोफत मार्गदर्शन करायला आम्ही तयार आहे. सर्व गोष्टी तुम्हाला मिळवून द्यायला आम्ही तयार आहे. पण आम्ही भ्रष्टाचार होऊ देणार नाही. आम्ही प्लॅन मंजुरीसाठी अंडर द टेबल एक पैसा मुंबईत दिलेला नाही. 175 ठिकाणी प्लॅन मंजूर झालेला आहे. ठाण्यामध्ये 5 रुपये भ्रष्टाचार होत असेल तर मुंबईत 50 रुपये भ्रष्टाचार आहे. आणि मुंबईत पैसे देत नाही, ठाण्यात तर देणारच नाही. तो प्रश्न उद्भवतच नाही. त्यामुळे पगार यांना आपले प्लॅन मंजूर करण्यासाठी दिले जातात. यांच्या पगाराचे पैसे आपल्या टॅक्समधून दिले जातात. पुन्हा यांना भ्रष्टाचार करण्यासाठी कशासाठी आपल्याला द्यायचे? अरे कामधंदा कर. लाख लाख रुपये पगार घेतात TMCचे इंजिनियर, लाख 1.5 लाख रुपये पगार घेतात, बोनस घेतात एवढे. तर त्याच्याकरता प्लॅन आपले मंजूर घ्या. एरवी बिल्डरकडून पैसे खातात ते खा म्हणावं बिल्डरकडून, पण स्वयंविकासात आम्ही देणार नाही असं मी जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो. नाही साहेब आम्ही कुठे मागितले, मग आमचे मंजूर करून देतो. सध्या तरी ऐकतात. ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये मी त्या दिवशी गेलो आणि खूप लोकांना सुनवून आलो. म्हटलं माझे स्वयंविकासाचे प्लॅन आत्ता येणार आहेत आणि कोणी एकाने पैसे मागितले तर बघा तुम्हाला काय पैसे देणार नाही. आता गव्हर्नमेंटही म्हणते की आम्ही स्वयंविकासाला पाठिंबा देतोय, स्वयंविकासाचं महामंडळ तयार करतायत, त्याच्याकरता मंत्री नेमतायत. त्यांनी अनेक सांगितलं की इतर बिल्डरला मिळेल त्याच्यापेक्षा स्वयंविकास 10% अधिक एरिया मिळेल. 1 विंडो सिस्टीम म्हणजे प्लॅन मंजुरी करता तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाही. एक अधिकारी ठरवला जाईल, त्याच्याकडे सगळी कागदपत्र द्यायची, मग तो सगळ्या मंजुऱ्या घेऊन 6 महिन्याच्या आत तुम्हाला आणून देईल. तुम्हाला स्टॅम्प ड्युटी बिल्डरकडे गेलात तर 50% बिल्डर अधिक दिलं त्याच्यावर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायला लागते. स्वयंविकासात तुम्ही किती एक्स्ट्रा एरिया घेतला तरी तुमची स्टॅम्प ड्युटी फक्त 1000 रुपये. म्हणजे तुम्हाला 1000 फूट एक्स्ट्रा घेतली तरी स्टॅम्प ड्युटी 1000 रुपये. GST मध्ये 50% तुम्हाला माफ. त्यानंतर महानगरपालिकेला द्यायच्या टॅक्सीसमध्ये TDR विकत घेतल्यामध्ये तुम्हाला 50% माफ, प्रीमियम भरण्यामध्ये तुम्हाला 50% माफ, ओपन स्पेसेस डेफिशियन्सीमध्ये तुम्हाला माफ. हे सगळं GR मध्ये म्हटलेलं आहे. कायदा केलेला आहे 13 सप्टेंबर 2019. आता 2019 मध्ये झालेला कायदा आज 2025 आहे, पण अंमलबजावणी ठाणे महानगरपालिकेने केली नाही, कारण खादाड लोक भरलेली आहेत. कायदा झालेला आहे पण त्याची अंमलबजावणी ठाणे महानगरपालिकेने केली नाही. याचं कारण काय? इथे दोन्ही हाताने खाणारे लोक आहेत. त्यांना नको आहे हे केलं आणि लोकांच्या हातामध्ये सत्ता गेली तर आपल्याला कोण विचारणार? म्हणजे मंदिराच्या बाहेर लहान मुलांना बसवतात ना, त्यांना हातपाय तोडून बसवतात, म्हणजे त्यांचे तुटलेले हातपाय बघून कोणतरी पैसे देईल, कोणाचे डोळे फोडून बसवतो, हा आंधळा आहे म्हणून लोक पैसे देतील. तसं राजकीय पुढाऱ्यांना आपल्याला लुळं पांगळं सोडायचं आहे, कारण आपल्याकडे बघून त्यांना बिल्डरांकडून पैसे उकळायचे. पण स्वयंविकासात आपण कोणालाही पैसे देत नाही. जे पैसे मिळतात ते लोकांना डायरेक्ट मिळतात. जो प्रॉफिट आहे तो पूर्ण प्रॉफिट तुमचे किती 18 लोक आहेत का, 16 लोकांना जो काही प्रॉफिट आहे तो मिळेल.
आता आपण कॅल्क्युलेशन पण करू काही वेळानंतर आणि तुम्हाला किती प्रॉफिट मिळतो आणि बिल्डरकडे गेलं तर तुमचा किती लॉस होतो हे तुमच्यासमोर मी स्पष्टपणे मांडणार आहे. तर अशा पद्धतीनं बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लान, बिल्डर देतो त्यापेक्षा चांगल्या प्रतीचं बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा जास्त एम्युनिटी, बिल्डर देतो त्यापेक्षा वेळेवर बांधकाम आणि बिल्डर कधीच देत नाही ते मेंटेनन्स फ्री आयुष्यभर इतका कॉर्पस आणि वर त्या कॉर्पसमधून मिळालेल्या प्रॉफिटमध्ये जे काय उरेल ते सगळ्यांना दर महिन्याला पेन्शन म्हणून मिळावं. या सर्व गोष्टी केवळ स्वयंविकासात होऊ शकतात, ते कोणत्याही बिल्डरच्या योजनेमध्ये होत नाही. त्यामुळे स्वयंविकासात तुम्ही गेलात, तुम्ही बिल्डरकडे गेलात तर माझं काही नुकसान नाही, नुकसान झालं तर तुमचं होईल. तुम्ही स्वयंविकासात गेला तर माझा काही फायदा नाही, फायदा झाला तर तो तुमचा होईल. माझा फायदा किंवा नुकसान नाही, तुमचा फायदा कशात आहे आणि नुकसान कशात आहे हे सांगायला मी आलो. याच्या उपर तुम्हाला खड्ड्यात पडायचं असेल, इथून खाली उडी मारायची असेल तर मी तुम्हाला काय थांबवू शकत नाही, तो तुमचा प्रश्न आहे. पण इथून उडी मारली की तुमचे हातपाय तुटतील किंवा तुम्ही मरून जाल हे सांगण्याची माझी जबाबदारी आहे, ती मी आज पूर्ण करतो. मी पूर्ण केल्यानंतर तुम्ही उडी मारली आणि तुम्ही मेलात तर त्याला मी जबाबदार नाही. बाबा मी तुम्हाला तुमचा फायदा आणि नुकसान कशात आहे हे सांगितलं होतं. हे सांगितल्यानंतर तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. पण तुम्हाला जर स्वयंविकास करायचा असेल तर ज्या दिवशी तुम्ही स्वयंविकासाचा निर्णय घ्याल त्या दिवसापासून तुम्हाला नवीन बिल्डिंगमध्ये चाव्या मिळेपर्यंत जितक्यांदा माझ्या मदतीची आवश्यकता आहे ती सर्व मदत पूर्णपणे विनामूल्य तुमच्याकडून एका पैशाची देखील अपेक्षा न करताना मी द्यायला तयार आहे. हे आज मी जाहीर करतो. आणि मला निवडणुकीत उभं राहायचं नाही, त्यामुळे काय मी मतासाठी तुम्हाला कळत नाही की बाबा मी उद्या येईन आणि मला मत द्या आणि आज मी तुम्हाला हे करून दिलं आणि उद्या. मला तुमच्याकडून कशाच गोष्टीची अपेक्षा नाही. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, गोरेगावला एक बिल्डिंग आमची अलीकडेच पूर्ण झाली. मी टोटल 68 मीटिंगमध्ये गेलो. त्या बिल्डिंगीकरता मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनर्सना 7 वेळा भेटलो. त्यांचा प्लॅन मंजूर होत नव्हता म्हणून वारंवार गेलो. कमीत कमी 22 वेळा त्यांच्या प्लॅन करता गेलो. बिल्डिंगीच्या चाव्या देण्याच्या दिवशी निमंत्रण पत्रिकेत माझं नावच नाही. ज्यांचा बिल्डिंगशी काही संबंध नव्हते ते राजकीय पुढाऱ्यांची सगळ्यांची नाव आहे आणि माझं नावच नाही. माझ्याकडे आले, तुम्ही या तुमच्यामुळेच सगळं झालं. म्हटलं बाबा मग तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव लग्नाच्या पत्रिकेत तुम्ही लिहित नाही का? बापाला विसरता का? तुम्हाला ज्यांनी हे सगळं करून दिलं तर त्याचं नाव लिहायला तुम्हाला होत नाही का? नाही म्हणाले की ते राजकीय पुढारी ते म्हणाले की तुम्ही कशाला खर्च करता, ते इन्व्हिटेशन पण आम्ही छापून देऊ. ते म्हणाले फुकट मिळते ना इन्व्हिटेशन, चला तुम्ही छापून दे. त्यांनी तुमचं नाव काढलं, म्हणाले आम्ही काय करणार. म्हटलं ठीक आहे, आनंद आहे, तुमची बिल्डिंग झाली. मी गेलोही नाही. मला त्याच्यात त्या सर्व पुढाऱ्यांनी किती भाषणं केली की आम्ही एवढं केलं आणि आमच्यामुळे एवढं झालं. त्याने एकदा सुद्धा कधी ते आलेले नाहीत आणि त्यांना काहीच माहीत नाही त्या बिल्डिंगमध्ये. लोक हसत होते त्या बिल्डिंगमध्ये. पण राजकीय पुढाऱ्यांनी येऊन भाषणं केली. ते करण्यासाठी काय तर बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर मंडपाचा खर्च राजकीय पुढाऱ्यांनी केला, लोकांच्या जेवणाचा खर्च राजकीय पुढाऱ्यांनी केला आणि आमंत्रण पत्रिकेचा खर्च राजकीय पुढाऱ्यांनी केला. एवढ्यामध्ये त्यांनी अख्ख्या बिल्डिंगचं क्रेडिट घेतलं. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मी गेलो पण नाही. त्यांनी नंतर बोलवलं की तुम्ही या. म्हटलं नाही, तुम्ही बिल्डिंगीत गेलात, तुम्हाला चाव्या मिळायला आनंद झाला. माझा काय संबंध आहे? मी तुम्हाला जे सांगायचं ते तुम्ही पाळलं. तुम्हाला मोठं घर मिळालं, कॉर्पोरेट मिळाला, याला आनंद आहे. मी कशाला तुम्हाला तुमचे जे पुढारी आहेत ते लख लाभो, मला काय देणं घेणं नाही. त्यामुळे
तुम्ही मला काय द्यावं या इच्छेनं मी इथे आलेलो नाही. मी माझं कर्तव्य जे लोकांच्या प्रती आहे ते पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. ते आज मी सांगितल्यावर माझं कर्तव्य पूर्ण झालं. पुढे तुम्ही जर पुढे गेलात तर मी मदत करेन, तुम्ही नाही पुढे गेलात माझं काय फरक पडत नाही. पुन्हा कधी मी ते येईन न येईन किंवा तुम्ही मला बोलला नाही तर माझ्याकडे कोण PA नाही फोन करून तुमचं काय झालं विचारण्यासाठी. कारण मी PA ठेवला तर त्याला पगार द्यावा लागतो, त्याला पगार द्यावा लागतो तर तुमच्याकडून पैसे घ्यावे लागतात. ऑफिस ठेवलं त्याचं भाडं द्यावं लागतं, AC-चं इलेक्ट्रिक द्यावं लागतं, ते दिलं तर तुमच्याकडून पैसे घ्यावे लागतात. मला कोणाकडून पैसे घ्यायचे नाहीत. माझ्याकडून जितकं जमतं तितकं मी करतो. आणि असं करून आज मुंबईमध्ये 1750 बिल्डिंगीमध्ये मी मदत करतोय आणि माझ्याच्यानं जितकं जमेल तितकं करतो. रोजचे 300 ईमेल, 300 व्हॉट्सॲप, सर्व मेसेज. तुमच्याकडून कधीही मेसेज आला आणि मी उत्तर दिलं नाही असं झालं का? तुमच्या कोण मला मेसेज कोण करत होतं? तुम्ही करत होता. तुम्ही कधी मेसेज लिहिला आणि मी उत्तर दिलं नाही असं झालं का आतापर्यंत? प्रत्येक वेळेला तुमचा माझा काय आधीपासून परिचय वगैरे नाही, कधी भेट झाली होती? कधी नाही. कोणाचीच भेट नाही. लोक संपर्क करतात, त्यांना मी उत्तर देतो. माझ्याकडे PA फोन घेणार आणि मग साहेब बिझी आहे असं नाही. मी स्वतः बिझी नसलो तर फोन मी घेतो, मी उत्तर देतो, मी लोकांशी बोलतो. त्यामुळे मी असं पुढाऱ्याप्रमाणे मी आमदारही होतो 15 वर्ष. त्यामुळे म्हणजे यांना असं वाटतं की आपणच निवडून देतो. माझ्या निवडणुकीत मी कोणाला एक पैसा दिला नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी घरामध्ये पोळी भाकरी करून कार्यकर्त्यांना पोळी भाजी दिली. माझ्या विविध कार्यकर्त्यांनी किटली भरून चहा आणून लोकांना चहा दिला आणि असं मी निवडून आलो. आजही माझ्याकडे मला लोक सांगतात तुम्ही उभे राहा, आम्ही आमच्या खिशातले पैसे टाकून तुम्हाला निवडून देऊ. पण मला अशा ठिकाणी जायचंच नाही जिथे 6 महिन्यामध्ये नगरसेवक झालेला माणूस हा एकदम इनोवा आणि फॉर्च्युनर घेऊन बसतो. कुठून येतो? आपल्याला लुटूनच ते पैसे घेतो ना. पण लोकांना असं वाटत नाही. लोकांना वाटतं फॉर्च्युनरमध्ये आला म्हणजे माणूस मोठा झाला. ह्याची फॉर्च्युनर आपल्याला लुटूनच घेतलेली आहे. रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले त्याच्यामध्ये घेतले तर आपण खड्ड्यामध्ये जातो, आपले स्कूटर खड्ड्यामध्ये जातं आणि याची फॉर्च्युनर होते. याच्याविषयी लोकांना कळत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी मला करायच्या नाहीत आणि मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. ते राजकारणात स्पष्ट बोलणारी माणसं चालत नाही. प्रामाणिक माणूस तर चालतच नाही. दारू न पिणारा तर त्याच्याही पलीकडे चालत नाही. दारू पिऊन रात्री टाईट होणारा माणूस राजकारणात पीठ बसतो, त्याच्यात मी कुठेच पीठ बसत नाही. तर त्यामुळे आता परत या आठवड्यात आणखी पुढच्या आठवड्यात आणखी 2 मीटिंग ठाण्याला आहेत. ते आपलं येणं जाणं सतत राहणार आणि लोकांना मार्गदर्शन करण्याचं मी काम करत असतो. त्याच्यामध्ये काहीही माझ्याकडून कुठे कमी नाही. तुम्ही जर ठरवलं की स्वयंविकास करायचा तर आपण करू शकतो. आता बोर्ड नाही आहे तुमच्याकडे का? मी कॅल्क्युलेशन केलं आहे. बोर्ड आणि हे आणा म्हणजे कॅल्क्युलेशन करून दाखवू सगळ्यांना. अडीच पट पण घेऊ शकता. ते डिटेल आल्यावर ह्याच्यावर तुम्ही हे निर्णय मी घेणार नाही. हे निर्णय तुम्ही घ्यायचे. मी फक्त मदत तुम्हाला करेन. हा पण हात तुमचा आणि हा पण तुमचा. तुम्ही कॉर्पस जास्त घेतला तर तुम्हाला एरिया मिळणार. तुम्ही एरिया जास्त घेतला तर कॉर्पस कमी घेतला. हे कॅल्क्युलेशन एवढं सध्या पुरे आहे. हे तुम्हाला फक्त आयडिया देण्यासाठी मी दिलेलं आहे की तुमच्या जागेची कुंडली काय आहे, तुमचं काय बेनिफिट आहे आणि काय लॉस आहे हे तुम्ही विचार करा. आता काय प्रश्न असतील तर विचारा.
त्याला साधारण म्हणजे भाडामध्ये आता आपण जे पेपर घ्यावे लागतात सबमिट करावे लागतात किंवा तिकडून काय घ्यावे लागतात प्रक्रियेसाठी तर त्याला किती अवधी लागतो म्हणजे वेळ किती लागतो भाड्यामध्ये आपल्याला? वन विंडो सिस्टीम जर असेल तर एका अधिकाऱ्याला दिले की तो 6 महिन्यात सर्व पेपर क्लिअर करून देतो. भाड्यामध्ये आपल्या ओशी नाही काय ओशी नाही ओसी नसेल तर ओसी मिळवून घेऊ, त्याला काय अडचण नाही. जे काय आपल्याकडे नसेल ते आपल्याला मिळवायचं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. जे ज्या आहेत त्या गोष्टी आहेत, ज्या नाहीत त्या गोष्टी मिळवायच्या आहेत. त्याच्याकरता जे काय करायचं असेल ते करू लागतो. जर इतका पैसा आपल्याला मिळत असेल तर का नाही करणार आपण कुठल्या ते 78 प्लॉट आहेत आणि 78 प्लॉट भाडाने प्रत्येक सोसायटीला ते अलॉट केले आहे. प्रत्येक सोसायटीनं आपापली इमारत बांधली आणि 1 FSA जेव्हा कंझ्युम केलेला आहे तर तेव्हा ॲक्च्युली फेडरेशनने विरोध केला की हे 30 वर्षाचं आपल्याचे लीज ॲग्रीमेंट करतायत, आपल्याला 99 वर्षाचं पाहिजे, हे नसेल तर करू नका. त्याप्रमाणे काही सोसायटी नाही केलं आणि ज्यांना NOC पाहिजे त्यांनी भाडाकडे जाऊन 30 वर्षाचं केलं. तर आम्ही केलं नाही, पण आम्ही त्यांचं जे काय केलं नाही तर काय बिघडलं नाही. लीज आत्ताही करता येईल, त्याला काहीच अडचण नाही. फक्त लीज न करता तुमच्याकडे कोण विकून गेलं असेल काय त्याचं ट्रान्सफर म्हाडाला पैसे भरून लिगलाइज केलेलं आहे, मग काहीच प्रश्न नाही. जे काही गोष्ट करायच्या असतील ते करायच्या, त्याच्यात तुम्हाला कोणतीही अडचण आली तर मी आहे. मी म्हाडाचा अध्यक्ष होतो, पूर्ण महाराष्ट्राच्या म्हाडाचा, फक्त ठाणे नाही, मुंबई नाही, कोकण बोर्ड नाही, अख्ख्या महाराष्ट्राचा. मी गेलो की हातपाय लटपटतात, कारण प्रामाणिक माणूस आहे. नंगे से खुदा भी डरता है असं आहे. त्यामुळे मी प्रामाणिक असल्यामुळे मी पैसे खात नाही, कोणाला खायला देत नाही, त्यामुळे लोक घाबरतात. जे भ्रष्टाचारी असतात ते शिव्या घालत असतील आतमधून, पण आपण त्यांना काही पैसे देऊन काम करत नाही. आपण काम त्यांच्या डोक्यावर बसून करून घेतो. सर हे आणि जर जास्त सोसायट्या इन्कम आल्या आणि 10,000 पेक्षा जास्त मीटर जर झाले, म्हणजे 900च्या समजा 15 सोसायट्या इन्कम आल्या तर 3 FSIच्या ऐवजी 4 FSI. सर आता सपोज जर रिडेव्हलपमेंटला जायचं असेल तर इनिशियल जो 16 मेंबर आहेत त्यांना किती खर्च येतो? नाही, 16 मेंबरला एकही पैसा काढावा लागत नाही. मग पैसे कसे येणार? इनिशियल एकदा प्लॅन मंजूर झाला की बँकेकडून कर्ज मिळते. इनिशियल पैसे कसे मिळणार? तर 7 स्कीम्स आहेत, 7 स्कीम्स. स्कीम नंबर 1, जे तुम्हाला फ्री मिळेल ते फ्री मिळणार. उदाहरणार्थ 750च्या लोकांना आणखी 750 फ्री मिळणार. पण तुम्हाला 2 बेडरूमचे 3 बेडरूमचे 2 फ्लॅट पाहिजे तर 900चे 2 पाहिजेत, म्हणजे 1800 पाहिजे. तुम्हाला किती मिळणार? 1500 मिळणार. मग वरचे 100, 200, 300 पाहिजे. मार्केट रेट 15,000 रुपये पर फूट असेल, तुम्हाला 30% डिस्काउंट, म्हणजे 10,500 रुपये पर स्क्वेअर फीट. आज 10,500 मध्ये काय मिळतं? काय ते तुम्हाला 10,500 मध्ये एक्स्ट्रा एरिया विकत घ्यायचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता तुमच्या फ्लॅटला जोडून. ही स्कीम नंबर 1. तेही पूर्ण पैसे तुम्हाला काढायची गरज नाही. तुम्हाला समजा तुम्ही 200 फूट घेतले, 10,000च्या हिशेबानं 20 लाख रुपये झाले, तुम्हाला 4 लाख काढायचे. उरलेले आपण बँकेकडून होम लोन घेणार 8% व्याजाने आणि त्याचे इन्स्टॉलमेंट तुम्ही 20 वर्षात द्यायची. ही स्कीम नंबर 1. स्कीम नंबर 2, तुम्हाला जर वेगळा फ्लॅट घ्यायचा असेल
तुमचा फ्लॅट सोडून वेगळा फ्लॅट उद्या तुम्हाला विकायचा असेल तर तो विकू शकता, तर 20% डिस्काउंट. 15,000 तुम्ही विकले तर 12,000 तो मिळतो. त्याचे पण पूर्ण पैसे द्यायचे नाहीत. 600 स्क्वेअर फीटचा फ्लॅट असेल तर 15,000वर 600 3,000 गुणिले 600 18 लाख रुपये डिस्काउंट. आणि जी अमाऊंट असेल त्या अमाऊंटचे 20% तुम्ही अपफ्रंट द्यायचे, बाकीचे तुम्हाला बँकेकडून होम लोन मिळणार. तुम्ही म्हणणार माझं इन्कम 0 आहे, मला होम लोन मिळेल का? हो मिळेल. रिझर्व्ह बँकेकडून सेल्फ डेव्हलपमेंट करता आम्ही परमिशन घेतलेली आहे. फॅमिली होम लोन करता. ज्यांचं उत्पन्न 0 असेल त्यांच्या घरात जे कमवते असतील त्यांनी त्यांच्याबरोबर जॉईंट ॲप्लिकेशन करायचं, आणि ज्याचं उत्पन्न 0 आहे त्याला होम लोन मिळतं. होम लोन जो मेंबर आहे त्याला मिळतं, पण घरातल्या फॅमिलीमधल्या कोणीही अर्निंग मेंबरनी जॉईंट ॲप्लिकेशन करायचं. कोण म्हणेल माझं वय 60 वर्ष झालंय, मला होम लोन मिळेल का? नॉर्मल कोर्समध्ये 60 वर्षानंतर होम लोन देत नाही, पण सेल्फ डेव्हलपमेंटला आम्ही RBIची परवानगी घेतलेली आहे. 60 पेक्षा अधिक जरी असलं तरी फॅमिली होम लोनला तुम्ही एलिजिबल आहात. त्यामुळे एक्स्ट्रा फ्लॅट स्कीम नंबर 2. आता स्कीम नंबर 3, मेंबरचे भाऊ बहीण, सासू सासरे, मेवणा मेवणी यांच्यापैकी कोणालाही फ्लॅट पाहिजे ते 15% डिस्काउंट. त्यानंतर स्कीम नंबर 4, चुलत भाऊ, मावस भाऊ, मामे भाऊ, आते भाऊ, चुलत बहीण, मावस बहीण, मामे बहीण, आते बहीण, मेंबरच्या वडिलांच्या भावाची मुलं, मेंबरच्या वडिलांच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या आईच्या भावाची मुलं, मेंबरच्या आईच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या मिसेसच्या वडिलांच्या भावाची मुलं, मिसेसच्या वडिलांच्या बहिणीची मुलं, मिसेसच्या आईच्या भावाची मुलं, मिसेसच्या आईच्या बहिणीची मुलं, यांच्यापैकी कोणालाही फ्लॅट पाहिजे 10% डिस्काउंट. ही स्कीम नंबर 4. आता स्कीम नंबर 5, जे तुमच्या बिल्डिंगमध्ये राहत होते पूर्वी, आता फ्लॅट विकून गेले, आता मला अरे आमको बेच के गया, अभी आता तुमचं चांगलं होतं आहे, आम्हाला परत यायचं आहे, 5% डिस्काउंट. स्कीम नंबर 5. आता स्कीम नंबर 6, फ्लॅट अलॉटमेंट सगळ्यांचे बाय लॉटरी होणार. पण कोण म्हणेल की माझा वाढदिवस 10 तारखेला आहे, मला 10वा मजला पाहिजे. कोण म्हणेल 9 नंबर मला लकी आहे, मला 9वा मजला पाहिजे. कोण म्हणेल माझं किचन पूर्वेला पाहिजे. कोण म्हणेल मला रस्ता माझ्या घरातून दिसला पाहिजे. कोण म्हणेल मला वास्तूप्रमाणे हा फ्लॅट पाहिजे. कोण म्हणेल माझ्या गुरुजीनं सांगितलं हा फ्लॅट घेतला तर मला लाभ होईल. तर चॉईस, ज्याला चॉईस पाहिजे स्वतःच्या फ्लॅटचा, त्यांनी सोसायटीला ॲडव्हान्समध्ये 5 लाख रुपये द्यायचे. दान नाही, लोन. आता तुम्ही गाडी स्कूटरला 001 नंबर पाहिजे तर तुम्हाला पैसे द्यावे लागतात. गाडीला तुम्हाला 00786 पाहिजे, 001 नंबर पाहिजे, त्याला तुम्हाला पैसे द्यावे लागतात. ते पैसे गेले तुमचे, परत नाही आहे. पण सोसायटीला हे पैसे दान नाही, हे कर्ज द्यायचे. सुरुवातीच्या खर्चाला तुम्ही कर्ज देता, त्याच्यावर जे सोसायटीला व्याज मिळतं बँकेतून ते तुम्हाला मिळेल. पण इनिशियल खर्चाला तुम्ही दिलेले पैसे सोसायटी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवणार, त्याचं व्याज तुम्हाला मिळणार. त्याच्यावर सोसायटी ओडी घेणार, ओव्हरड्राफ्ट घेणार आणि ओडीमधून काम करणार. अशा पद्धतीनं पहिले पैसे ज्याला
एक्स्ट्रा एरिया घ्यायचा नाही, ज्याला चॉईसचा फ्लॅट घ्यायचा नाही, ज्याच्या भावा बहिणीला फ्लॅट घ्यायचा नाही, ज्याच्या मुलाबाळांना फ्लॅट घ्यायचा नाही, त्याला एकही पैसा कॉन्ट्रीब्यूट करायला लागणार नाही. जर कोणीही काही घेतले नाही तरी आपण फायनान्स कंपनी उभी करून सुरुवातीचा पैसा उभा करू.